दाणेदार, चिकट न होणारा, कुठलेही शॉर्टकट न घेता बनवलेला गाजराचा हलवा 8 दिवस टिकेल असा। रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। या ठिकाणी मी 1 किलो गाजरांना छान खिसून घेतलेला आहे। कढईमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप मी तापायला ठेवलं होतं, त्यामध्ये आपण खिसून घेतलेला गाजराचा खीस घालून घ्यायचा आहे। त्याला छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला। हळूहळू तो कोमजला जातो। तो छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी म्हशीचं दूध अर्धा लिटर या ठिकाणी घालून घेतलेलं आहे। आता दूध आटेपर्यंत आपल्याला छान त्या हलव्याला परतवून घ्यायचं आहे। बारीक गॅसवरती ही सर्व प्रोसेस करायची, जेणेकरून आपला गाजराचा हलवा छान शिजला जाईल। आता आपलं दूध पूर्ण यामध्ये मिक्स झालेलं आहे। या स्टेजला मॅशरच्या साहाय्याने आपल्याला हलवा छानपैकी मॅश करून घ्यायचा आहे, जेणेकरून चंक्स वगैरे काही राहणार नाही आणि आपला हलवा छान दाणेदार होईल। नंतर त्यामध्ये 1 कप साखर घालायची आहे। वजनी प्रमाण बघायला गेलं तर 250 ग्रॅम आपली म्हणजे पाव किलो साखर आपल्याला या ठिकाणी घालून घ्यायची आहे। आपला हलवा पांढरा दिसत असेल असं तुम्हाला वाटत असेल, पण साखर घातल्यानंतर हळूहळू त्याला छान असा डार्क असा लाल रंग यायला सुरुवात होते। जसजशी आपली साखर वितळायला सुरुवात होते तसं तसा हलव्याला छान असा गडद कलर यायला सुरुवात होतो। आता या स्टेजला हलवा आपला चिकट होऊ नये म्हणून बाजूला मी 2 टेबलस्पून तूप तापायला ठेवलं होतं, त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार ते कुटून घेतलेले आहेत आणि ते हलव्यावरती आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। याने काय होतं, हलव्यातला चिकटपणा सर्व निघून जातो आणि आपला हलवा छान असा दाणेदार तयार होतो। नंतर 1 टेबलस्पून भरून वेलची पूड यामध्ये घालून घ्यायची आहे। गॅस बंद केल्यानंतर ही वेलची पूड घालावी, जेणेकरून तिचा स्मेल छानपैकी येईल। तयार आहे आपला दाणेदार 8 दिवस टिकेल असा गाजराचा हलवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा।